गेल्या 3-4 वर्षात पाऊसच पडला नाही, नुसता दुष्काळ आहे। नाझरे धरण आहे पण त्यातही पाणी नाही। पाणी नसेल तर गाव सोडावं लागेल, ही व्यथा आहे पुरंदर मधील नागरिकांची। धरण आहे उशाला आणि कोरड पडली घशाला अशी अवस्था सध्या पुरंदर तालुक्यातील लोकांची झाली आहे। पुरंदर तालुक्यात गेल्या 3-4 वर्ष चांगला पाऊस झाला नाही आणि परिणामी पुरंदर आणि बारामतीचे जीवनवाहिनी समजलं जाणारं नाझरे धरण आता कोरडं पडलंय। धरणामध्ये आता फक्त गाळ शिल्लक राहिल्याचा दिसतोय। त्यामुळे पुरंदर आणि बारामतीच्या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे पाणीच नसेल तर स्वतः आणि जनावरांना जगवायचं कसं हा प्रश्न इथल्या नागरिकांसमोर आव असून उभा राहिलाय। त्यामुळे आता गाव सोडून जाण्याची वेळ आता पुरंदर तालुक्यातील लोकांवर आली आहे। तशा प्रतिक्रिया देखील त्यांनी दिल्यात। पूर्वी होते ते पाणी हटत नव्हते, पण बोरी बेरी जे झाल्या ना खाली हे आता फावतला, येरी बेरी झाल्या आता फावतला, त्यामुळे पाणी शॉर्ट पडायला लागला आपल्या इकडे। काय आखा पाजर खाली निघायला लागलाय, पाजर काय तळ्यात राहत नाही। आणि पहिले जी बोरी बेरी येरी बारवा नव्हत्या तेव्हा पाणी हटत नव्हतं अजिबात, गुंजभर रेबी काय। आणि त्यात इतकं 10-20 दिवसामध्ये इतका दुष्काळ पडलाय तर 4 साली दुष्काळ पडलाय। पुणे जिल्ह्यात सध्या पुरंदर तालुक्यात सर्वाधिक 65 टँकर सुरू आहेत। नाझरे धरणावर जेजुरी नगरपालिका तसेच त्याच्या अवतीभोवतीची काही गावं आणि वाड्या वस्त्यांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे। कोळविहिरे परिसरातील राख, नावळी, कर्नलवाडी, बेलसर, आडाचीवाडी, साकुर्डे, शिवरी, खळद, खानवडी, मावडी, पिंपरी, राजुरी अशा ठिकाणी सुमारे 117 गावांसह 762 वाड्या वस्त्यांवर 65 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। या ग्रामस्थांना पाण्यासाठी सध्या वणवण फिरावं लागतंय। त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न सध्या त्यांच्या समोर उपस्थित राहिलाय। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।